2 दिवसांपूर्वी सांगलीतील कुपवाडमधील श्यामनगरमध्ये फरीद शेख नामक मुस्लिम इस्माने शेजारी राहणाऱ्या मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्यावर रस्त्यात कचरा टाकल्याच्या कारणावरून धारदार हत्यारांनी हल्ला केला होता। यामध्ये मनीषा केसरेकर जागीच मृत्युमुखी पडल्या होत्या, तर पती मोहन केसरेकर यांच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। अशा तऱ्हेने मुस्लिम धर्मीय लोक हिंदू कुटुंबियांना नाहक त्रास देत असल्याच्या कारणावरून आज हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवसेना, बजरंग दल यासह इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। यावेळी फरीद शेख यांच्या घरावर बुलडोझर चालवला गेला पाहिजे, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जाऊन सरकारी वकिलांची नियुक्ती झाली पाहिजे, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या घरावर हल्ला करतील, अशा तऱ्हेचा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन राजेश शिंदे यांनी दिलाय। अशी पहिली घटना घडलेली आहे की एका हिंदू महिलेचा कट्टरपंथीय जिहादी मुस्लिम यानं चाकून भोसकून हत्या केलेली आहे आणि इतकी ती हत्या निर्घृणपणे केलेली आहे की सत्तूरनं तिला त्या महिलेला भोसकलेला आहे आणि तिच्या पतीच्या डोक्यामध्ये हातोडी घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं हिंदू एकता आंदोलन संघटना, महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर सर्व हिंदुत्ववादी संघटना यांची मागणी आहे की त्या ठिकाणी हा जो फरीद शेख हा कट्टरपंथीय जिहादी लांडा आहे, याच्या घरावर ताबडतोब बुलडोजर फिरवला पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, चांगल्या सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत। परंतु त्यानं त्या आमच्या हिंदू मातेची जी निर्घृणपणे हत्या केली आहे, तशी त्याची शिक्षाही अत्यंत क्रूर पद्धतीनं त्याला शिक्षा झाली पाहिजे। ती म्हणजे त्याला आमच्या ताब्यामध्ये द्या आणि आम्ही त्याला दगडाने ठेचून मारणार, अशा तरच यापुढं अशा ह्या जिहादी मुस्लिमांची हिंमत होणार नाही हिंदूंच्या महिलेला भुसकून मारायची। म्हणून या ठिकाणी या घटनेचा मी निषेध करतो। आमच्या मागण्या सरकारनं मान्य करून ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे केस चालून त्याला फाशीची शिक्षा लावण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करून, जर त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व हिंदू समाजाच्या बांधवांना, भगिनीला, मातांना रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा काढून या सगळ्या मागण्या या सरकारला मान्य करायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मी सर्व हिंदू समाजाच्या वतीने देतो।